हॅलो स्टुडंट्स, आताच आपण बघितला एक एक्सपेरिमेंट की त्याच्यामध्ये आपण काय केलं, बॉल सोडला आणि तो बॉल वर उचलला. हे बऱ्याच वेळा तुम्ही गेम खेळता पण ऍक्च्युली याच्यामध्ये पण एक लॉ आहे. तर हा लॉ कोणता आहे, तर तो जो लॉ आहे त्याला म्हटलं तर न्यूटन थर्ड लॉ ऑफ मोशन. म्हणजे काय करता, जेव्हा तुम्ही बॉल खाली टाकता त्यावेळेला काय होतं की त्या बॉलच्या साहाय्याने तुम्ही अर्थवर त्याच्यावर ऍक्शन होते, बरोबर आहे. आणि त्याच वेळेला अर्थ पण त्याच्यावर रिॲक्शन, म्हणजे तुम्ही जेव्हा जमिनीवर टाकता त्यावेळेला काय होतं, सपोज ग्राउंड फ्लोअर आहे, तुम्ही जमिनीवर हे बॉल जेव्हा आदळता त्यावेळेला काय होतं की तुम्ही त्याच्यावर फोर्स अप्लाय करता, बरोबर आहे. म्हणजे तुमची त्याच्यावर ऍक्शन होते. त्याच वेळेला इक्वल अमाऊंट मध्ये आणि अपोजिट डायरेक्शन मध्ये अर्थ पण त्याच्यावर काय करते, फोर्स अप्लाय करते. आणि मग फोर्स अप्लाय केल्यामुळे हा बॉल काय होतो, जमिनीवर आदळल्यावर काय होतो, उसळून वर येतो, बरोबर आहे. म्हणजेच एव्हरी ऍक्शन फोर्स हॅज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन्स विच इज ऍक्ट्स अँड सायमल्टेनियसली. हा न्यूटनचा थर्ड लॉ. आता आणखी एक एक्झाम्पल मी तुम्हाला देते. समजा तुम्ही हात घेतला, हळूहळू बोर्डावर मारला, तुमच्या हाताला कमी लागतं, पण हात जर जोरात तुम्ही बोर्डावर आदळला तुमच्या हाताला जास्त लागतं, बरोबर आहे. मग असं का होतं की जेव्हा तुम्ही बोर्डावर हात आदळता ते तुमच्या हाताच्या साहाय्याने बोर्डवर काय करता, फोर्स अप्लाय करता. मग तुम्ही जेवढ्या प्रमाणामध्ये, जेवढ्या मॅग्निट्यूडमध्ये तुम्ही जेवढं फोर्स अप्लाय करता त्याच वेळेला देखील बोर्ड देखील तुमच्या हातावर इक्वल अमाऊंट मध्ये पण अपोजिट डायरेक्शन मध्ये फोर्स अप्लाय करतो. म्हणजे त्याची ती रिॲक्शन असते, बरोबर आहे. आणि हाच आहे न्यूटन्स थर्ड लॉ. म्हणजे एव्हरी ऍक्शन फोर्स हॅज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन फोर्स विच ऍक्ट्स ऑन द सायमल्टेनियसली. आलं लक्षात. याची बरीचशी उदाहरणं तुम्हाला सांगते मी. तुम्हाला दैनंदिन जीवनामध्ये पण तुम्ही बऱ्याच वेळा बघता. आता उदाहरणार्थ तुम्ही समुद्रातून होडीतून बऱ्याच वेळाने प्रवास केलेला असेल, बरोबर आहे. जेव्हा तुम्ही बोटीतून उतरता, कधीही नीट ऑब्झर्व केलंय का की जेव्हा आपण बोटीतून उतरतो तेव्हा बोट मागे जाते. मग ऍक्च्युली असं का होतं, बोट मागे का जाते? जेव्हा तुम्ही काय करता, बोटीतून जेव्हा उतरता तेव्हा पुढच्या साईडला फोर्स अप्लाय करता, त्याच वेळेला तो देखील भाग तुमच्यावर अपोजिट डायरेक्शन तेवढाच फोर्स अप्लाय करतो, बरोबर आहे. रिॲक्शन फोर्स अप्लाय करतो. त्यामुळे काय होतं, ती बोट काय होते, मागे जाता आणि तुम्ही चढून पुढे जाता, बरोबर आहे. इव्हन आपण चालताना पण तोच प्रकार आहे. जेव्हा आपण चालतो, जनरली आपण चालताना आपल्याला असं वाटतं आपण नॉर्मलपणे चालतोय, बरोबर आहे. पण ऍक्च्युली नॉर्मलपणे चालताना तुम्ही बघता की तुम्ही पायाने मागच्या साईडला, बॅक साईडला तुम्ही अर्थवर फोर्स अप्लाय करता, बरोबर आहे. ऍक्शन फोर्स अप्लाय करता. त्याच वेळेला तेवढ्याच मॅग्निट्यूड मध्ये पण अपोजिट डायरेक्शन मध्ये अर्थ तुमच्या पायावर, त्या फूटवर तेवढंच फोर्स रिॲक्शन फोर्स अप्लाय करते. आणि बिकॉज ऑफ दॅट त्यामुळे काय होतं की तुम्ही तुमचा पाय उचलून पुढे टाका, बरोबर. म्हणजे असे दैनंदिन जीवनामध्ये बरेचसे उदाहरणं आहे की ज्याच्यामध्ये न्यूटनचा थर्ड लॉ आपण बघतो. त्याचं सगळ्यात उत्तम उदाहरण म्हणजे रॉकेटचं उड्डाण. तुम्हाला पण माहिती आहे, बरोबर आहे. बऱ्याचदा तुम्ही बघितले की रॉकेट कसं उडतं. आता रॉकेट उडताना तुम्ही काय बघता की रॉकेटच्या खालच्या मागे इंजिनमध्ये एखादं इंधन भरलेलं असतं, ते इंधनचं ज्वलन केलेलं असतं. आणि ज्वलन केल्यामुळे काय होतं की त्या रॉकेटचं खालचं जे टोक आहे, समजा हे रॉकेट आहे, तर रॉकेटच्या खालच्या टोकातून असं धूर बाहेर पडताना दिसतो. म्हणजे तिथलं इंधनाचं ज्वलन होतं आणि त्याच्या साहाय्याने अर्थवर काय करतो, तो फोर्स अप्लाय केला जातो. आणि जेवढ्या प्रमाणामध्ये तो फोर्स अप्लाय केला जातो तेवढ्याच प्रमाणात अर्थ त्याच्या अपोजिट डायरेक्शनला तेवढ्याच मॅग्निट्यूडचं फोर्स अप्लाय करते. आणि त्यामुळे हे रॉकेट सहजगत्या पृथ्वीच्या वातावरणाच्या बाहेर जाऊ शकतं. कारण तुम्हाला माहिती आहे की अर्थ हॅज अ ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि कोणतीही वस्तू सहजासहजी अर्थच्या बाहेर जाऊ शकत नाही. तरी देखील रॉकेट बाहेर जाऊ शकतं. तर ते कोणाच्या बेसवर, तर न्यूटन थर्ड लॉ ऑफ मोशन. त्याच्यामध्ये काय केलं की हा रॉकेट आहे त्याच्या शेवटच्या शेपटीच्या भागामध्ये असा इंधनचा साठा केलेला असतो. आणि जे फ्युएल आहे विच इज अ बर्न, ते बर्न केलं जातं. आणि बर्न केल्यावर ते बर्न केलेलं जो हे आहे, फ्युएल आहे, विच इज ऍक्ट्स ऑन द विच कॅन अप्लाय द फोर्स ऑन द अर्थवर त्याचा फोर्स अप्लाय केला जातो. त्याच वेळेला अर्थ देखील अपोजिट डायरेक्शनला तेवढ्याच मॅग्निट्यूडचं
रिॲक्शन फोर्स अप्लाय करते आणि बिकॉज ऑफ दॅट त्यामुळे काय होतं की हे जे रॉकेट आहे विच इज गोज आउटसाइड ऑफ द एन्व्हायरमेंट ऑफ द अर्थ, म्हणजे पृथ्वीच्या वातावरणाच्या बाहेर तो सहजगत्या जाऊ शकतो. हे कोणाच्या लॉवर डिपेंड आहे? न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. म्हणजे आता तुमच्या लक्षात आलं आहे की न्यूटन थर्ड लॉ काय आहे? एव्हरी ऍक्शन हॅज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन फोर्स. बरोबर आहे. आणि तर प्रत्येक वेळेला ऍक्शन असते त्या ठिकाणी रिॲक्शन्स पण असतेच, हे लक्षात ठेवा. आता आपण पुढचा लॉ बघूया, द लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मुवमेंट. मी जर वरचं पुस्तक जाणार लागेल. आता सपोज दोन ऑब्जेक्ट आहेत. आता ऑब्जेक्ट म्हणण्यापेक्षा सपोज बोथ कार आहे. बरोबर आहे. दोन कार्स आहेत, ए अँड बी कार्स. बोथ कार हॅव्हिंग द मास A car having the mass m1, B car having the mass m2. आणि both the car having the velocity, initial velocity. दोघांची युनिफॉर्म इनिशियल व्हेलॉसिटी आहे. ए कारची इनिशियल व्हेलॉसिटी आहे u1, बी कारची इनिशियल व्हेलॉसिटी आहे u2. म्हणजे दोन्ही कार ए कार u1 या वेगाने चाललेली आहे, बी कार u2 या वेगाने जात आहे. बरोबर आहे. आणि जाता जाता साहजिक त्यांची इनिशियल व्हेलॉसिटी आहे, म्हणजे त्यांचं इनिशियल मोमेंटम पण असेल. जरा लांब लिहिले म्हणजे जरा व्यवस्थित तुम्हाला समजेल. स्टार्ट पासून म्हणजे फळ्यापासून नीट समजेल. ए कार आणि बी कार आहे. बोथ कार हॅव्हिंग द मास, दोघांचं मास आहे. एचं कारचं मास आहे m1, बी कारचं मास आहे m2. द बोथ द कार हॅव्हिंग द इनिशियल व्हेलॉसिटी, दोन्ही कारची इनिशियल व्हेलॉसिटी, ह्या कारची एची कारची इनिशियल व्हेलॉसिटी u1 आहे, बी या कारची इनिशियल व्हेलॉसिटी u2 आहे आणि दोन्ही कार युनिफॉर्म इनिशियल व्हेलॉसिटीने जात आहे. बरोबर आहे. तर त्यामुळे त्याचे इनिशियल मोमेंटम काय येईल? m1 u1 m2 u2. बरोबर आहे. मग त्याच्यानंतर काय, सपोज दोन्ही कार चाललेले आहेत, ए कार इथे आहे आणि बी कार पण चाललेली आहे. आणि मग दोन्ही कार साठी काय डायरेक्शनल बोथ द कार विल बी द कोलाइड्स विथ इच अदर. दोन्ही कार एकमेकांवर काय होतील? आदळतील. बरोबर आहे. मग बी कार येऊन ए वर आदळली. बरोबर आहे. आणि मग बी कारने ए कारवर एक फोर्स अप्लाय केला, F1 फोर्स अप्लाय केला. बरोबर आहे. F1 फोर्स अप्लाय केला तर न्यूटनचा थर्ड लॉ काय आहे की एव्हरी ऍक्शन फोर्स हॅज अन इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन फोर्स. बरोबर आहे. मग आता हे दोन्ही कार एकमेकांच्या जवळ आल्या आणि एक बी कार येऊन ए कारवर आदळली, तिने फोर्स अप्लाय केला F1. त्याच वेळी न्यूटनच्या थर्ड लॉ मुळे आहे ए कारने देखील बी कारवर अपोजिट डायरेक्शनला एक फोर्स अप्लाय केला F2, पण ते अपोजिट डायरेक्शनला म्हणजे इक्वल अमाऊंट मध्ये. आता तो साहजिक आहे तेवढ्याच अमाऊंट मध्ये असल्यामुळे अपोजिट डायरेक्शन, त्याला आपण म्हटलं मायनस F1 म्हटलेलं आहे, F2 म्हटलं आपण, कारण ते अपोजिट डायरेक्शनला ए या कारने बी या कारवर फोर्स अप्लाय केलेला आहे. मग आता नॅचरली दोन्ही कार एकमेकांना आता म्हणजे काही तिथेच थांबणार नाही. दोन्ही कारचं व्हेलॉसिटी काय होणार आहे? चेंज होणार आहे फोर्स अप्लाय केल्यामुळे. त्यामुळे ए कारची जी फायनल व्हेलॉसिटी झालेली आहे
v1 आणि त्याच वेळेला बी कारची देखील फायनल व्हेलॉसिटी झालेली आहे v2. त्यामुळे त्याचा फायनल मोमेंटम झालेला आहे m1 v1 आणि याचा झालेला m2 v2. आलं लक्षात मी काय सुरुवात केली ती. दोन कार आहेत, दोघांचा मास आहे m1, त्याचा मास आहे m2, याची इनिशियल व्हेलॉसिटी आहे u1, याची इनिशियल व्हेलॉसिटी u2, हे वेगाने चाललेलं आहे. त्याच वेळेला काय होईल की बी कार येऊन ए कारवर आदळली आणि बी कारने ए कारवर फोर्स अप्लाय केला, F1 फोर्स अप्लाय केला. मग न्यूटनच्या थर्ड लॉ नुसार ए कारने देखील बी कारवर इक्वल अमाऊंट मध्ये आणि पण अपोजिट डायरेक्शनला फोर्स अप्लाय केला, त्यामध्ये आपण म्हटलं -F2 असं म्हटलंय. त्यामुळे दोघांची व्हेलॉसिटी काय झाली, चेंज झालेली आहे. त्यामुळे ए ची व्हेलॉसिटी चेंज होऊन झाली v1, बी ची व्हेलॉसिटी झाली v2 झाली. आता दोघांमध्ये व्हेलॉसिटी चेंज झाली म्हणजे दोघांमध्ये काय निर्माण झालेलं आहे, ऍक्सिलरेशन निर्माण झालेलं आहे. सपोज ते दोघांमध्ये ऍक्सिलरेशन निर्माण झालेलं आहे. ए कारमध्ये ऍक्सिलरेशन झालं, A1 याच्यामध्ये झालेलं आहे A2 आणि एवढं सगळं व्हायला टाइम लागलेला आहे, t एवढा टाइम लागलेला, बरोबर आहे. आता मी तुम्हाला म्हटलेलं आहे की हे सगळं झालेलं आहे. मग आपल्याला माहिती आहे की जेव्हा तो फोर्स अप्लाय किंवा बी या जेव्हा कार जी आहे ती ए कारवर जेव्हा फोर्स अप्लाय करते ते तिने F1 फोर्स अप्लाय केला, बरोबर आहे. आणि त्याच वेळेला बी कारवर देखील तेवढाच फोर्स अप्लाय झालेला आहे. म्हणजे दोघांचा मॅग्निट्यूड सेम आहे. मीन्स F1 इज इक्वल टू -F2, बरोबर आहे. कारण इक्वल अँड अपोजिट फोर्स, बरोबर आहे. आता F1 काय येईल, आपला फॉर्म्युला फोर्सचा मास इंटू ऍक्सिलरेशन. आता ए चा मास काय आहे m1 आणि एचं मध्ये ऍक्सिलरेशन कोणतं निर्माण झालं आहे A1. तसं बी चं काय आहे फॉर ए आणि बी m2 A2. आता आपल्याला ऍक्सिलरेशनचा फॉर्म्युला देखील माहिती आहे, v - u अपॉन t, बरोबर आहे. तसंच याचा लिहू आपण m1 इंटू v1 - u1 अपॉन t इज इक्वल टू m2 इंटू मायनस m2 इंटू v2 - u2 अपॉन t. आता आपण मल्टिप्लाय केलं m1 काय m1 v1 मायनस m1 u1 इज इक्वल टू मायनस m2 v2 प्लस m2 u2 आणि दोन्ही मधलं टी आहे ते कॅन्सल झालेले आहे. मग आपण काय करूया, शिफ्टिंग करूया दोघांचं. m1 v1 आता हे इकडे आले प्लस m2 v2 इज इक्वल टू हे तिकडे गेले m1 u1. मी जरा नीट लिहिते म्हणजे तुम्हाला समजेल असं. शिफ्टिंग झालं m1 v1 प्लस m2 v2 इज इक्वल टू m1 u1 हे शिफ्ट झालं इकडे अधिक m2 u2. यावरून तुम्ही काय सांगू शकता, यावरून एकच गोष्ट सांगू शकता, द मॅग्निट्यूड ऑफ द टोटल फायनल मोमेंटम इज इक्वल टू द मॅग्निट्यूड ऑफ द टोटल इनिशियल मोमेंटम. म्हणजे जेवढं टोटल फायनल मोमेंटम असणार आहे तेवढंच टोटल, म्हणजे जेवढं इनिशियल मोमेंट असणार आहे तेवढंच फायनल मोमेंटम असणार आहे. यावरून तुम्ही काय सांगू शकाल, त्यावरून तुम्ही एकच गोष्ट सांगू शकता. एकच गोष्ट आपण काय सांगू शकतो की व्हेन द बोथ द ऑब्जेक्ट आर द कोलाइड्स विथ इच अदर, जेव्हा एक ऑब्जेक्ट आहे
ते काय होतात, कोलाइड्स विथ इच अदर, देन द टोटल मोमेंटम बिफोर कोलिजन इज इक्वल टू टोटल मोमेंटम आफ्टर कोलिजन. म्हणजे जेव्हा दोन ऑब्जेक्ट जेव्हा एकमेकांवर आदळतात, म्हणजे ए आणि बी जसे एकमेकांवर आदळले, त्यावेळेला जे इनिशियल मुवमेंट जेवढं होतं, म्हणजे M1U1 अधिक M2U2, हे जे इनिशियल मुवमेंट जेवढं होतं तेव्हा ते आदळल्यानंतरचं जर आपण मोमेंटम बघितलं तर ते देखील फायनल मोमेंटम तेवढंच आहे, इज इक्वल टू M1V1 प्लस M2V2. म्हणजे याचा अर्थ काय की जेव्हा दोन वस्तू एकमेकांवर आदळतात, आदळल्यानंतर त्याचं आधीचं जेवढं मोमेंटम असेल तेवढंच नंतर फायनल मोमेंटम तेवढंच असणार आहे. म्हणजे आधीचं मोमेंटम जर 0 असेल तर फायनल मोमेंटम पण 0च असणार आहे, ना कमी ना जास्त. मग यावरून लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ द मोमेंटम काय सांगितलंय, when the two objects are collide with each other, the total momentum before collision is equal to the total momentum after collision when there is no external force apply on it. म्हणजे तेव्हा तुम्ही मी कोणताही फोर्स आपण अप्लाय केलेला नाहीये, तरी जर दोन ऑब्जेक्ट एकमेकांवर आदळले तरी जेव्हा टोटल जे मोमेंटम आहे इनिशियल तेवढंच फायनल मोमेंटम पण तेवढंच असणार आहे. आलं लक्षात. म्हणजे आपण एक एक्झाम्पल घेतलं की दोन कार आहे, त्यांचा ऍक्सिडेंट झाला, त्याचं मोमेंटम आपण मेजर केलं, इनिशियल मोमेंटम आणि फायनल मोमेंटम हे दोन्ही मोमेंटम कसे सेम आहे. आता याचा आणखी एक तुम्हाला मी एक्झाम्पल घेऊन सांगू शकते. तुम्हाला कधी तुम्ही नीट ऑब्झर्व केलं आहे का, जेव्हा आपण बंदूक जेव्हा चालवली जाते त्यावेळेला तुम्ही बराच एक प्रयोग बघता करताना तुम्हाला कल्पना असेलच बंदुकीच्या बाबतीत किंवा तोफीचा गोळा, तेव्हा तुम्ही बघितलं असेल की जेव्हा बंदूक जेव्हा उडवली जाते तेव्हा काय होतं, तो व्यक्ती काय येतो, मागे येतो. बरोबर आहे, असं तुम्ही बघितलेलं आहे. म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती गननी जेव्हा गोळी शूट करते त्यावेळेला काय होतं की ती व्यक्ती थोडीशी मागे येते. ते सगळं झालं. तुम्ही क्रिकेट मॅच बघता, बरोबर आहे. क्रिकेट मॅचमध्ये जेव्हा तुम्ही बघता त्यावेळेला जेव्हा बॉलर जेव्हा बॅट्समनकडे बॉल टाकतो, त्या बॅटने बॉल टाकल्यानंतर तुम्ही बघा, असा जेव्हा तो बॉल टाकला तेव्हा त्या बॉलला तो मारतो, पण जेव्हा तो मारल्यानंतर तुम्ही स्लो मोशनमध्ये बघता ते ती बॅट हळूवारपणे मागं येते. बरोबर आहे. म्हणजे जेवढं इनिशियल मोमेंटम आहे, जेवढ्या वेगाने बॉल पुढे जातो तेवढ्याच वेगाने ती बॅट काय होते, मागे येते. बरोबर आहे ना. म्हणजेच एवढंच आपण म्हणू शकतो की जे आहे कोणतेही दोन ऑब्जेक्ट जर कोलिजन होत असेल तर त्याच्या मॅग्निट्यूड ऑफ द इनिशियल मोमेंटम जेवढं असेल तेवढंच त्याचं फायनल मोमेंटम असणार आहे. आता जर आपण बघितलं तर मास ऑफ द गन जर आपण बघितलं विच इज अ मच हायर दॅन दॅट ऑफ गन, म्हणजे जर बंदुकीचं बघितलं त्याचं मास जास्त असतं ॲज कम्पेअर्ड टू द बुलेट. बरोबर आहे. पण व्हेन वी शूट द बुलेट तर ती बुलेट जी आहे ती जास्त व्हेलॉसिटीने पुढे जाते, त्याच वेळेला गन जी आहे ती थोड्याच वेळाने मागे येते. बरोबर आहे. म्हणजेच त्याचं टोटल मोमेंटम कसं असतं, इक्वल असतं. तर टोटल मोमेंटम इकडं कसं काय, गोळीचा मास कमी आहे पण बंदुकीचा मास जास्त आहे, आणि जेव्हा जेव्हा गोळी जाते तेव्हा तिची व्हेलॉसिटी जास्त असते आणि बंदूक आहे ती थोडी मागे येते. बरोबर आहे. म्हणजे इनिशियल मोमेंटम, टोटल मोमेंटम अँड फायनल मोमेंटम हे दोन्ही कसे असतात, सेम असतात. म्हणजे मॅग्निट्यूड ऑफ द मोमेंटम ऑफ द बुलेट बिफोर कोलिजन आणि आफ्टर कोलिजन कसे असतात, सेम असतात. रॉकेटच्या बाबतीत पण तेच आहे. आता तुम्हाला हे समजलं असेल तर तुम्ही मात्र एक्सरसाइजमध्ये प्रश्न पहिला, दुसरा आणि चौथा सोडवायचा आहे. थँक्यू.